हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आपण आपले आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला, तो आहे अनविल्डी. अनविल्डीचं मिनिंग आहे अ हेफ्टी अमाउंट और अबंडंट कॉझिंग ट्रबल, डिफिकल्टीज और डिस्कम्फर्ट. म्हणजेच अनियंत्रण सुद्धा असू शकते. ओके, मराठीमध्ये याचं मिनिंग होते अनियंत्रित किंवा आकार वजनमुळे अवजड असणे. तर अनविल्डी म्हणजे काय होते मराठीत? आकार वजनमुळे अवजड. किंवा आपण अनियंत्रित सुद्धा म्हणू शकतो, अनियंत्रित. ओके, सो अनविल्डी म्हणजे होते मराठीमध्ये आकार वजनमुळे अवजड किंवा अनियंत्रित. सिनोनिम्स बघूया त्याचे. ओके, आणखी आहे इनकॅपेबल ऑफ. तर हे सिनोनिम्सचं मिनिंग म्हणजे त्यांचे सिनोनिम्सच असतात. सो इनकॅपेबल ऑफ ऑर इनडिस्पोज टू क्विक अँड इफेक्टिव्ह ऍक्शन. सिनोनिम्स आहे कंबरसम, ऑकवर्ड, बॉदरसम, इनकन्व्हिनियंट. आणि अँटोनिम्स आहेत हँडी, मॅनेजेबल, डेंटी, एजिल. ओके, सो सिनोनिम्स अँड अँटोनिम्स आहे आणि मिनिंग्स अशी सेमच असतात. सो अनविल्डी म्हणजे होत असते आकार वजनमुळे अवजड, अनियंत्रित. नेक्स्ट, रिपंजंट. ओके, रिपंजंट म्हणजे होत असते ऑफेन्सिव्ह और डिस्गस्टिंग, डिनोट्स अ स्ट्रॉंग अवर्जन और अपोजिशन टू समथिंग. म्हणजेच काही तिरस्कारास्पद असलं, काही घृणास्पद असलं, जे की एकदम डिस्गस्टिंग आहे, किळसवाणं आहे, त्याला आपण काय म्हणतो? रिपंजंट. ओके, रिपंजंट. तर मराठीमध्ये होत असते याचा अर्थ घृणास्पद किंवा तिरस्कारणीय, किंवा आपण किळसवाणही म्हणू शकतो. ओके, सो मराठीमध्ये मिनिंग आहे घृणास्पद, तिरस्कारणीय, किळसवाणी आणि विरोधी. सो सिनोनिम्स आहेत अबोरंट, लोथसम, नॉसिएटिंग, डिस्पिकेबल, ग्रिसली, ग्रुसम. ओके, अँटोनिम्स बघूया. अँटोनिम्स आहे हंबल, अनऑब्स्ट्रक्टिव्ह, नॉन प्रोवोकेटिव्ह आणि इनॉक्शियस. सो हे आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स कशाचे? रिपंजंटचे. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट आहे रिकिंडल्ड. रिकिंडल्डचं मिनिंग आहे फॉर टू प्रोवोक ऑर ब्रिंग अबाउट. म्हणजेच पुन्हा प्रज्वलित करणे होते. ओके, किंवा पुन्हा जागृत करणे. तर त्याला आपण काय म्हणतो? रिकिंडल्ड. पुन्हा, मराठीमध्ये मिनिंग आहे रिकिंडल्डचं पुन्हा प्रज्वलित करणे किंवा पुन्हा जागृत करणे. सिनोनिम्स बघून घेऊया. सिनोनिम्स आहे रिवाइव्ड, रिविव्हफिल्ड, रिॲनिमेटेड आणि अँटोनिम्स आहे किल्ड. ओके, सो ज्याला आपण काय करतो? पुन्हा जागृत करतो किंवा पुन्हा त्याला प्रज्वलित करतो, त्याला इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे, त्याला म्हणतो आपण रिकिंडल. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे फ्युडल. फ्युडलचं मिनिंग आहे ऑफ ऑर रिलेटिंग टू फ्युडलिझम. म्हणजेच काय होते? सामंत. मराठीमध्ये होते सामंत किंवा नोकरीच्या अटीवर दिलेल्या जहागिरी संबंधी. ओके, सो फ्युडल म्हणजे होते सामंत किंवा नोकरीच्या अटीवर दिलेल्या जहागिरी संबंधी. सिनोनिम्स आहे याचे ओल्ड फॅशन, आउटडेटेड आणि अँटोनिम्स आहे स्टायलिश, कंटेम्पररी, ट्रेंडी, अप टू डेट. फर्स्ट वर्ड बघूया आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये. तो आहे आपला इनफेलिबल.
इनफॉलिबल म्हणजे काय होते तर इनकॅपेबल ऑफ मेकिंग मिस्टेक्स ऑर बिईंग रॉंग, म्हणजे असा व्यक्ती जो कधीच चुका करत नाही किंवा जो अचूक आहे त्याला आपण काय म्हणू, वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये इनफॉलिबल. तर कधीही चूक न करणारा व्यक्ती किंवा जो अचूक आहे, ओके, जो कधीही चुका करत नाही त्याला आपण वन वर्ड मध्ये म्हणू इंग्लिशमध्ये इनफॉलिबल. नेक्स्ट आहे इनएव्हिटेबल. इनएव्हिटेबलचा अर्थ आहे सर्टेन टू हॅपन, म्हणजे जे अटळ आहे आपण कधीच ते टाळू शकत नाही त्याला आपण वन वर्ड मध्ये म्हणू इंग्लिशमध्ये इनएव्हिटेबल. जे अटळ आहे किंवा जे कधीही जे टाळता येणार नाही. ओके, नेक्स्ट बघूया वन वर्ड इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ड्रेस टू किल. तर ड्रेस टू किलचा अर्थ एकदा बघून घेऊया आपण मीनिंग. वेन समवन इज ड्रेस टू किल दे आर ड्रेस्ड व्हेरी स्मार्टली. म्हणजेच एखादं फंक्शन मध्ये तुम्ही जात आहे त्यामध्ये तुम्ही सुद्धा एक खूप छान असा ड्रेस घातलेला आहे, पण तिथे एक अशी मुलगी आलेली आहे की तिने खूपच एकदम आकर्षित ड्रेस घातलेला आहे ज्याच्याकडून सगळ्यांच्या नजरा तिच्या ड्रेसवर जात आहे, खूपच आकर्षित आहे, खूपच सुंदर आहे तो ड्रेस. तर त्याला आपण काय म्हणू इंग्लिशमध्ये आणि इडम्स अँड फ्रेजेस यामध्ये ड्रेस टू किल, म्हणजे तिने अतिशय फॅन्सी आणि अतिशय आकर्षक कपडे असे घातलेले आहे, आकर्षक ड्रेस